कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. डॉक्टर केतमवार साहेबांनी शिवसेना प्रवेशानंतर घेतली पत्रकार परिषद. जनतेच्या विकासासाठी केला पक्षप्रवेश, असे पत्रकारांशी बोलताना डॉक्टर केतमवार साहेबांचे मत. सृष्टीचं काम आहे आणि तुम्हीच जागेवर आहे. तुम्ही शिफारस करणार आहात का? नाही करतो ना. मंत्री राहिले शिफारस करणार आहात का? चांगलं संघटना करणार. माझ्यानंतर त्याचाच नंबर लावता. कुलकर्णीजी, तो उद्देश ठेवून आपण प्रवेश केलेला नाही. पहिल्यांदाच सांगितलेला आपला उद्देश जनतेचा विकास, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी. असं नाहीये की बाबा मला काहीतरी पद मिळावं म्हणून. कुलकर्णीजी, मी बघितलं 40 वर्षापासून मी काम करतो. बरोबर आहे. काम करणाऱ्याला काय पद पाहिजे, सत्ता पाहिजे अशी गरज नाही. तुम्हाला काम कसं घेता येईल याची आयडिया पाहिजे, याची माहिती पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे. 100% कामं होतात बघा. सत्ता हे ठीक आहे, सत्ता असलीच पाहिजे. काही टक्केवारी जास्त काम होतात, एवढं नक्की सांगतो. पण रुटीनमध्ये सत्ता असणं नसणं, पद असणं नसणं, त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी कधी पदाची वार्ता केलेली नाही. काँग्रेसमध्ये ते ज्येष्ठ म्हणून काम केलं, त्यांनी काम केलं. त्यांनी कधी कुठल्या पदासाठी म्हणजे आग्रह किंवा आग्रह धरला नव्हता पक्षाला. मी पदासाठी पक्षप्रवेश केला नाही. जर पक्षाने संधी दिली तर नगरपालिकेची निवडणूक लढवणार, डॉक्टर केतमवार साहेब यांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली. श्रेष्ठी जे निर्णय घेईल तो मला मान्य राहील. परत एकदा सांगतो, जर आमच्या गटाला सुटली, सेनेला जर जागा सुटली आणि माननीय सर्व श्रेष्ठींनी मला जर सांगितले की लढवा निवडणूक, माझी तयारी. कार्यकर्त्यांची आणि आमची स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी, राजूदादा चापके यांचं मत. ते वर निर्णय घेतील, काय म्हणतील जसं राज्य पातळीवर निर्णय होईल, त्यानंतर जिल्हा पातळीवर निर्णय होईल. पण आम्ही वसमत तालुका, वसमत विधानसभा म्हणून आमची जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, स्वतंत्र निवडणूक घडवण्याची सुद्धा आजची आमची तयारी आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. बघा, मी सांगतो, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे, अशी कार्यकर्त्याची इच्छा. आणि पक्ष शेवटी पक्षाचा जो निर्णय असेल तोच काय पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की निवडणूक स्वतंत्र लढवू. शेवटी पक्ष सृष्टीचा आदेश तुम्हाला मान्य आमच्यावर ताकद त्याला सांगावं लागेल ना. फक्त सांगितलं. महायुतीचे स्थानिक आमदार आहेत. आता तुमच्या घटक पक्षाचा आमदार असल्यामुळे तुमच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांची कामं होत आहेत का? किंवा राजू चापके यांनी महायुतीचा धर्म पाळलाय की नाही माहिती नाही, पण आता सध्या तुम्ही एकत्रित बसून आता महायुतीचं काम करणार. आमचे कार्यकर्ते आमच्याकडे काम घेऊन येतात, आम्ही ते काम करतो. आम्ही ते विचारत बसत नाही की तुम्ही करता काम नाही करता. तर तुम्ही एकदा विचारून घ्या त्यांना. आता चापके साहेब युतीमध्ये सोबत बसून काम करणार आहेत का आमदार साहेब? आम्ही जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा आम्ही वसमत विधानसभेमध्ये प्राथमिक शाळा असतील, शाळा दुरुस्ती असेल, दवाखाने बांधकाम असतील, दवाखाने दुरुस्ती असेल, किंवा खेड्यापाड्यातले जे काही तीर्थक्षेत्र असतील, वाईसारखे तीर्थक्षेत्र आहे, तिथे सुद्धा आपण वेगवेगळ्या सभागृह दिलं. गिरगावसारखी शाळा आहे, आडगाव गिरगावसारखी शाळा आहे, तिथं आम्ही खूप विकास निधी देण्याचं काम केलं आहे. परंतु आता सध्या तशी परिस्थिती आम्हाला दिसत नाही. जनसावली न्यूजसाठी बाळासाहेब सारोळेकर,